कर्जमाफी शेतकऱ्यांना एकच आशा होती ती म्हणजे कर्जमाफीची। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीवरून शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत। याबाबतचा ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल असं कृषी मंत्री यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर कृषी खर्च कमी करण्यासाठी मनरेगाच्या वापराचा विचार, योजनांमधील सुधारणा आणि डिजिटल प्रणालीचा वापर या सर्व गोष्टी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या ठरू शकतात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खानवे पाटील आपल्या या YouTube चॅनलमध्ये। नेमकी काय आहे अपडेट, शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार किंवा मिळणार नाही या संदर्भात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तुम्ही शेतकरी आहात, अद्यापही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। नेमकी काय आहे अपडेट, काय म्हणाले कृषी मंत्री, चला व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारच्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीची आश्वासन देण्यात आले होते। मात्र सरकार स्थापन होऊन 5 महिने उलटून गेले आहेत। आता या वचनपूर्तीकडे कोणाचाही ठोस निर्णय झालेला नाही। ही बाब गुरुवारी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटना यांच्याकडून ठळकपणे मांडण्यात आले आहेत। शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घेत कृषी मंत्री कोकाटे यांनी या विषयावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन सुद्धा दिले। त्यांनी स्पष्ट केलं आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कर्जमाफी संदर्भात मागण्या सरकारने गांभीर्याने घेतल्या असून त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय आता हा अपेक्षित आहेत। आता तुम्ही पाहिलं असेल की सोशल मीडियावर राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यावर मोठ्या प्रमाणात टॉन्टिंग सुद्धा केल्या जात होती की त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी का व्हावी, शेतकऱ्यांना पैसे का द्यावे, हा मोठा प्रश्न उपस्थित केला होता। यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती। तर आता शेतकरी योजनांमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा सुद्धा होणार आहेत। तर मित्रांनो, जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांबाबतही चर्चा झाली आहेत। शेतकरी संघटनांनी अनेक सूचनांचा प्रस्ताव दिला। या पार्श्वभूमीवर कृषी योजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलंय। तसंच राज्यातील प्रत्येक पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राची अद्ययावत माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं। मग आता मनरेगातून कृषी मजुरीचा भार सुद्धा हलका होणार आहे। मनरेगा ही राज्यातील नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चालवली जाणारी सर्वात महत्त्वाची योजना आहे, जी ग्रामपंचायत स्तरावर वापरली जाते। पीक उत्पन्नाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला। पेरणीपासून कापणीपर्यंत लागणाऱ्या मजुरीपैकी 50% खर्च मनरेगाच्या माध्यमातून आता भरून निघावा, यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे। ही समिती अभ्यास करून अहवाल सरकारकडे सादर करणार असून केंद्र सरकारकडे त्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात सुद्धा येणार आहे। आता ॲग्रीस्टॅक ही एक सुद्धा महत्त्वाची प्रणाली आहे। ॲग्रीस्टॅक प्रणालीचा प्रभावी अंमल राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारचा विविध योजनेचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी ॲग्रीस्टॅक ही डिजिटल प्रणाली प्रभावीपणे राबवली जाणार आहे। या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना योजनेची माहिती, अर्ज प्रक्रिया, मजुरी व लाभ हस्तांतरण सर्व काही ऑनलाईन पद्धतीने आता करता येणार आहे। मग आता तुम्ही पाहिलं असेल की राज्य सरकारने ज्यावेळेस मतदान होतं, या मतदानाच्या अगोदर शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या आशा सुद्धा दिल्या होत्या की आमचं सरकार एकजुटीने जर निवडून आलं, आमची सरकार एकजुटीने स्थापन झाली तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची दखल घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आम्ही सरसकट करून देऊ। त्याचबरोबर राज्यातील जे नागरिक आहेत, नागरिकांना घरकुल योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर कोणत्याही योजना असेल, या योजनेवर सुद्धा अंमलबजावणी लवकर आणि फास्ट प्रक्रियेद्वारे केली जाणार आहेत। आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना जसं की महाडीबीटी असेल, पोकरा असेल किंवा इतर कोणत्या योजना असेल, या योजना चांगल्या प्रमाणे आता राबवल्या जाणार आहेत। परंतु राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा ठोस निर्णय सुद्धा घेतला नव्हता आणि हा शब्द त्या ठिकाणी फिरवला होता। शेतकऱ्यांनी तात्काळ कर्जमाफी भरावी किंवा कर्ज भरावे, शेतकऱ्यांचं कर्ज कुठलंच माफ होणार नाही, या संदर्भात ठोस निर्णय राज्य सरकारने दिला होता। परंतु आता कर्जमाफी संदर्भात काही महत्त्वाचे अहवाल समोर आले आहेत। तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार किंवा नाही होणार हे समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत। तर आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहावा आणि कर्जमाफी मिळेल किंवा राज्य सरकारच्या शेती संदर्भात काही महत्त्वाची योजना तुम्हाला सर्वात आधी भेटत राहाव्या म्हणून चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल, चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला
आणि राज्य सरकारने आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी सुद्धा मागितली। या संदर्भात तुमचं नक्की मत काय आहे हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या या YouTube चॅनल संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट जसे की वेबसाईट असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनल असेल आपण सुरू केले आहेत। याच्या संदर्भात सुद्धा आपण नेहमीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत, लिंकवर क्लिक करून संपूर्ण जाहिराती त्याचबरोबर तुम्ही जॉईन फ्रीमध्ये करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, शेती संदर्भात किंवा इतर कोणत्या योजनेच्या जाहिराती द्यायच्या असेल तर मी स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर दिला आहे, जाहिराती देऊन तुमची ऍडव्हर्टाइज तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता। वाट पाहू पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन तोपर्यंत जय जवान जय किसान।